संतोष देशमुख हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात आरोप झालेला वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला, पण तरीही मस्साचौक गावचे गावकरी अस्वस्थ आहेत, कारण हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. याचमुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी आक्रमक भूमिका घेतली. आरोपींना अटक व्हावी यासाठी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलंय. घटनेला 22 दिवस उलटून सुद्धा आरोपी सापडले नसल्याने नागरिकांनी हे आंदोलन केलंय. ग्रामस्थांनी थेट तलावात धाव घेत जलसमाधी आंदोलन केलंय. या आंदोलनामध्ये पुरुषांसह महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. तब्बल तासभर चाललेल्या आंदोलनात पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी भेट दिल्यानंतर गावकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतलंय. यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे. आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे. डिटेलमध्ये चर्चा झाली. महिला मंडळीशी सोबत पण चर्चा केलेली आहे, पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीसतर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे 100% एफर्ट चालू आहे. त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले 3 आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू. सर 10 दिवसाचं आपण सांगितलं की 10 दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे, तो आपण प्रयत्न केले तर असं पण होऊ शकतं की 10च्या आत पण येऊ शकते. आपला जो एफर्ट आहे 100% चालू आहे. माझी पूर्ण टीम हा गुन्ह्याचे पाठीमागचे जे उरलेले आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी माझी पूर्ण टीम चालू आहे. देशमुख कुटुंबियांनी सर पोलीस संरक्षण मागितलं होतं. 302 मध्ये आयपीसी मध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. ठीक आहे, सध्या तपास सीआयडी कडे आहे. त्यामध्ये तपासमध्ये कोणतं सेक्शन कुठे आहे, कोणता तपास, त्याच्या बाबतीत मला सांगणं योग्य होणार नाही. पण आमचा जो आहे मेन टार्गेट बीड पोलीसचा आहे. बाकीचे उरलेले 3 आरोपी अटक. सर पोलीस संरक्षण मागितलं होतं देशमुख कुटुंबियांनी, त्यांना कधी मिळणार आहे आणि काय आपण प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना. आता गावच्या लेवलवर आरसीपी तिथे आहे 24/7 आणि त्यांना व्यक्तिगत प्रोटेक्शन आपण दिलेलं आहे. एसआयटी नेमण्याची मागणी जी आहे एसआयटीचा सुद्धा शासनाने जीआर काढलेला आहे. ते बसवराज तेली सर आहे, ते IPS ऑफिसर आहे DIG रँकचे. त्यांना एसआयटीचे प्रमुख शासनाने जीआर काढून केले. न्यायालय परिसरामध्ये राज्य गोंधळ घातलेला आहे काही लोकांनी. न्यायालय परिसरामध्ये काल सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला होता, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर इथे होऊ नये. तो आपल्या पोलिसांचा भाग आहे आणि आपल्या पोलिसांनी चांगलं काम करून पूर्ण न्यायालयांची प्रोसिजर चांगल्या प्रकारे पार पाडली. हिंदी में एक सवाल है कि प्रोटेस्टर्स का एग्जैक्टली क्या कहना था और अभी जो उनकी डिमांड है वो क्या पुलिस प्रशासन पूरा कर रहा है? प्रोटेस्टर्स का बेसिकली जो अभी प्रोटेस्टर्स का ये कहना था कि इसमें इन्वेस्टिगेशन में जो बचे हुए आरोपी हैं वो जल्दी से जल्दी अरेस्ट हो जाएं. उसके बाद आरोपियों का 302 बेसिकली मर्डर में कितना इन्वॉल्वमेंट है उनको इधर से उधर केस में ट्रांसफ़र किया जाए. तो इसके लिए हमने उनको क्लैरिफाई किया कि जो इन्वेस्टिगेशन है, जो मर्डर में क्या होना है वो सब इन्वेस्टिगेशन अभी सीआईडी के पास है. बीड पुलिस की तरफ से जो बचे हुए 3 आरोपी हैं जिसको हमें अरेस्ट करना है, उसके लिए हमारा पूरा 100% काम चालू है और इसमें आपको हमारा रिजल्ट जल्दी देंगे. वाल्मिक कराडवर आरोप झाले असले तरी हत्या प्रकरणात त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणातल्या इतर आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत गावकरी शांत बसणार नाहीत असा इशारा देण्यात आलाय. आता पोलीस इतर फरार आरोपींना कधी ताब्यात घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.